जय हिंद दोस्तों, मैं हूं इब्राहिम। आप देख रहे हैं सत्यशोधक नंबर 1। आज जिस तरह से गुड़ी पाड़वा का उत्सव मनाया जा रहा है महाराष्ट्र के अंदर में, ये नए साल के त्यौहार की तरह है कि आज का नया साल है मराठियों के लिए, महाराष्ट्र के लिए। तो आप लोगों को क्या पैगाम देना चाहेंगे? प्रथमतः मराठी माणसांना आणि या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आज गुढीपाडव्याच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि प्रभाग 14 मीरा भाईंदर हायवे विभागातील आपली शिवसेनेचा संपूर्ण परिवार इथे उपस्थित आहे। आणि आज ती नवीन परंपरा आमच्या ह्या प्रभाग हायवे विभागातील आमची ग्रामदेवता, आमची इथे जरीमरी आई, तिच्या चरणाशी आम्ही इकडे आलोत आणि इथं परंपरेची गुढी आम्ही इथं उभारलेली आहे। आणि ही सर्व देवतांची गुढी आहे। त्याच्याचबरोबर आमची ही सन्माननीय राजन विचारे साहेब हे खासदार आता ते होणारच आहेत आणि शिक्कामोर्फत झालेलंच आहे। आणि ही विजयाची गुढी आहे आणि विजयाची मिरवणूक सुद्धा ह्या देवीच्या इथून करणार तमाम इथे उपस्थित बांधव आहेत, त्यांच्या वतीनं हा आमचा आयोजन केलेला आहे। साल है वो नए साल की तरह शुरू होता है। इंसान अपने पाप को लेकर के, हर एक चीज़ को धो करके फिर से एक नए उजागर पे आता है। आप क्या चाहते हैं कि महाराष्ट्र के अंदर में, बल्कि सारे लोगों के आपस के अंदर में जितने मतभेद है वो खत्म होकर के एक साथ खड़े होना चाहिए क्या? अगदी डेफिनेटली सही बात आप बोल रहे हैं, क्योंकि आज जो नया साल है मराठी हिंदू लोग का, तो हिसाब से आज आप देखेंगे तो हिंदू धर्म से ज़्यादा गुड़ी पड़वा का जो शुभकामना मनाओ। यहाँ से जो हमारे पदाधिकारी है, शिवसैनिक है, उन्होंने ठाम ली है कि प्रभाग 14 से जो नया साल आएगा, नया साल में नया दिन कुछ दिखने को मिलेगा। जो अभी ठेकेदार है वो निकल जाएगा और जो सच्चा ठेकेदार है अपना देश का वो रहेगा। और दूसरी बात, यहाँ से प्रशांत सावंत के हिसाब जो हमारे शहर प्रमुख है, उनके हिसाब से उन्होंने हमको बता दिया कि हमारा एक ही मकसद है प्रभाग 14 से, कि हमारे यहाँ से प्रभाग 14 से राजन विचारे को हम भारी मत से वो वोट दीक्षित चुन के लेगा, क्योंकि हमारे यहाँ से होना चाहिए, आगे जाना चाहिए। बाकी का प्रभाग का हर आदमी देखेगा, लेकिन हमारा हाईवे पट्टे से जो है यहाँ से ज़्यादा से ज़्यादा वोट जाएगा। आगे वाला 30% का हमको टारगेट है। 70% जो भी वोट मिलेगा तो 70% वोट हमारा राजन विचारे के साहब को मिलेगा और 30 वोट इधर उधर सबको जाएगा। इस हिसाब से हमारा काम चला है। आज तो 2 महीने से हम लोग काम चालू करें और आज सही दिन से, नए दिन से हम लोग आज से शुरुआत कर रहे हैं, प्रचार के लिए शुरुआत कर रहे हैं। इसके लिए मुहूर्त लगाया है और गुड़ी पाड़वा के सब लोग ने शपथ लिया है कि आज मी मराठी में बोल रहा है कि मी राजन विचारे साहेब म्हणून आम्ही काम करणार आहोत सगळेजण। म्हणजे मी स्वतः राजन विचारे, आम्हाला कोणा राजन विचारे साहेबांची गरज, ते त्यांचं काम करतील, पण मी स्वतः राजन विचारे साहेब आहे आणि मला राजन विचारासारखं मी उमेदवार आहे म्हणून मला काम करायचं आहे। हा आम्हाला आम्ही एक मेसेज दिला या वार्डमधून। आणि प्रत्येकाचं काम, जे काय ऑफिसमध्ये काम करणार ते ऑफिसचं काम करतील, पण जे वेळ मिळेल तेवढा प्रत्येकजण शाखेमध्ये जायचं आहे, प्रत्येकाने आपापल्या याद्या घ्यायच्या, याद्यावर काम करायचं। या पद्धतीने आम्ही काम चालू केलं आणि आज खऱ्या अर्थानं मी आज सुरुवात करतोय। आमच्याकडे 40 दिवस आहेत। 40 दिवसामध्ये आम्हाला पूर्ण 3 ते 4 राउंड आम्ही ह्या विभागामध्ये करून आम्ही बहुमताने आम्ही इथून त्यांना लीड देणार आहोत। धन्यवाद। अंदर में कर्नाटक में, केरला के अंदर में इसे उदगी करके मनाया जाता है, केरला और कर्नाटक के अंदर में। और उदगी भी एक नए साल की तरह है उन लोगों के लिए। मैं आपसे ये जानना चाहता हूँ कि आज आप लोगों ने एक राजनीति का बिगुल बचा दिया है, गुड़ी पाड़वा को लेकर के नए साल से शुरुआत की है। क्या लगता है जो उद्धव सेना है, ये सेना जो राजन विचारे के पूरे साथ में मन बल से खड़ी रहेगी या फिर लोग आपस में टूटेंगे? सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। तुम्हाला मी थोडंसं इथे थांबवतो, कारण हा राजनीतिक बुगुल नसून राजनीतिक बुगुल ऑलरेडी तिथे वाजलेला आहे। आणि आज आपला मराठी मानबिंदू, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा। आज आम्ही इथे आमच्या प्रभाग क्रमांक 14 काशीमीरामध्ये जरीमरी देवी गावदेवी मंदिरमध्ये आम्ही आज इथे पहिल्यांदाच गुढी उभी करून आम्ही सर्व प्रभाग क्रमांक 14चे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, तसेच आमच्या इथले सर्व रहिवासी आज आम्ही इथे जमलेलो आहोत। तर आमचा संकल्प हा असा आहे की जो नवीन वर्षाला जो संकल्प आपण एक मानतो, तो आम्ही आज यावेळी संकल्प मानलेला आहे की आज जे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ज्या घडामोडी होत आहेत, जसं त्या काळी जसे देवीने वेळोवेळी ज्यावेळी धर्मावरती संकट आलेलं आहे, देशावरती संकट आलेलं आहे, माणसांवरती संकट आलेलं आहे, त्यावेळी जसा नवीन रूप धारण करून त्या संकटाला नायनाट केलेला आहे, तसेच श्रीरामाचं रूप घेऊन श्रीराम हे एक बाणी एक वचनी असे होते आणि त्यांनी जे आज देशावरती किंवा या धर्माचं रक्षण करण्यासाठी आज हे केलं होतं, अवतार घेतला होता। तसाच आज इथे आम्ही संकल्प केलेला आहे की जे जे आज इथे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये अधर्मासाठी इथे अधर्म चालू आहे, ते अधर्माचा नायनाट करण्यासाठी आणि त्याचा सत्याचा विजय होण्यासाठी
आम्ही आज इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इथे सगळे जमलो आहोत आणि आज आम्ही इथे संकल्प केलेला आहे की ह्या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हा अधर्माचा नाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कारण बघतोय आपण सर्व महाराष्ट्रामध्ये BJPने सर्व पक्षांना फोडून आपल्या सोबत घेतलेला आहे, वॉशिंग मशीनमधून त्यांना साफ केलेलं आहे, पण ते साफ होणार नाही आहेत आणि त्याच्यासाठी देवदेवता आम्ही इथे आहेत आमच्या आणि ते आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि ह्या हिशोबाने आम्ही सर्व इथे त्यांना प्रार्थना करायला आलेलो आहे की आम्ही जे मेहनत घेत आहोत, आमच्या जे राजन विचारे साहेब आहेत त्यांच्यासाठी जी मेहनत घेत आहोत त्या मेहनतीला यश द्यावं त्यांनी आणि त्याला फळ द्यावं आणि पुन्हा एकदा राजन विचारे साहेबांना बहुमताने निवडून आणून द्यावं हीच प्रार्थना करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो। आणि आपल्या सर्वांच्या आपल्या माध्यमातून मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आता आज जी आम्ही ही दैवताची गुढी उभारली आहे हे एकदम आम्ही असं समजून चाललोय की आमचे विचारे साहेब निवडून आलेत आणि आजपासून आम्ही त्या प्रचाराला सुरुवात सुद्धा केलेली। आज म्हणण्यापेक्षा 1 महिन्यापासून आमची कामं चालूच आहेत। महिला आघाडीतर्फे असो, पदाधिकारी असो, पूर्ण प्रभाग 14 कामाला लागलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, ईडीवाले, सीडीवाले, बीडीवाले सगळे आमच्या पुढे झिरो आहेत। जे गद्दार आहेत ना, गद्दार होते ते निघून गेले, आम्हाला त्याची पर्वा नाही, गेले ते गेले। जिथे 2 गेल्या ना तिथं 10 आम्ही उभे केलेले आहेत। आणि